छाटणीचा मुळात फणसासाठी छाटणीच्या प्रॅक्टिसेस करणं फार गरजेचं होतं आणि ते आम्ही या रिसर्च सेंटरमध्ये डेव्हलप केलेलं आहे. एकदम बेसिक टेक्निक डेव्हलप केलेली आहे. प्रुनिंगची टेक्निक आहे. जर तुम्ही फणसाची जर आत्ताची झाडं बघाल जुनी पारंपरिक, ती अगदी 20 फूट 30 फूट 50 फूट उंचीची आहेत. त्याची हार्वेस्टिंगचा फार मोठा प्रश्न येतो की आता माणसं चढायला मिळत नाहीत फळं काढण्यासाठी. तर ते आम्ही प्रुनिंग लहान असताना करता येऊ शकतं. म्हणजे काजू आंबा जर बघाल किंवा दुसरं कोणतंही मोठं फळझाड बघाल तर नंतर त्याला तुम्ही प्रुनिंग करून छाटणी करू शकता. पण फणसाच्या केसमध्ये तसं नाही. लहान असतानाच त्याला बेसिक प्रुनिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून एका फांदीचं प्रून केलं की 4 फांद्या होतात. 4मध्ये प्रुनिंग केलं की 4च्या 16 ब्रांचेस होतात. तेवढा सफिशियंट होतात. म्हणजे लहानपणी झाडाला ब्रांचिंग होते. आणि फणसाचं असं आहे की फणस हे ब्रांचेसलाच येतो. काजू असेल तर पुढे येतो, आंबा असेल तर पुढे येतो, पण फणस असेल हा फक्त ब्रांचिंगला. जेवढे जास्ती ब्रांचेस तेवढे त्याला फळधारणा ब्रांचेसला होते आणि ते हार्वेस्टिंगला सोपं पडतं. जेणेकरून भविष्यात एक माणूस पूर्ण शिडी लावून पण भविष्यामध्ये पुढच्या 20 वर्षां 25 वर्षांनी त्याचे सगळे फणस काढू शकतो.